या क्षणी ही पवित्र कथा ऐकल्याने तुलाही तुझ्या चांगल्या कर्माचे फळ आजच मिळेल आणि तुझ्या मनातील कितीही मोठ्यातील मोठी इच्छा पूर्ण होईल. त्यामुळे ही कथा अर्धवट ऐकून सोडून देण्याची चुकी करू नको, कारण ही कथा तुला सर्व पापांपासून मुक्त करेल आणि 100% तुझे चांगले दिवस चालू होतील. या पवित्र कथेत इतकी शक्ती आहे की जर ही कथा शांतपणे शेवटपर्यंत ऐकली तर दुःख, दारिद्र्य, चिंता, आजार, शत्रू रडत रडत मागे हटतात आणि मुलाबाळांवर, प्रियजनांवर येणारे मोठ्यातील मोठे संकट विरघळून जाते. ही कथा ऐकली तर ज्यांनी आपल्याला अपमान दिला, रडवलं, त्रास दिला, त्यांनाही त्यांच्या कर्माची शिक्षा होतेच. एकदा माता पार्वती प्रेमाने भगवान शंकरांना विचारतात, हे देवा, मनुष्याला आपल्या चांगल्या कर्माचं फळ कसं मिळतं? वाईट कर्म केल्यावरही काही लोक सुखात जगतात आणि चांगली कर्म करूनही काहींना संकट का भोगावी लागतात? हे कोडे लोकांच्या मनाला सतावतं. मला याचं उत्तर द्या. तेव्हा भगवान शंकर गंभीर हसत म्हणाले, हे प्रिये, तुम्ही मानवजातीच्या कल्याणासाठी फार मोठा प्रश्न विचारलात. याचं उत्तर मी तुम्हाला एका अद्भुत कथेच्या माध्यमातून सांगतो. पण ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत भक्तिभावाने, श्रद्धेने ऐकली तरच तिचा खरा लाभ होतो. हे ऐकून माता पार्वतींनी नम्रतेने मस्तक डोलावलं आणि भगवान शंकर कथा सांगू लागले. भक्तांनो, पुढे एक गूढ रहस्य उलगडतं की ज्यांनी माता पार्वतीला प्रसन्न केलं त्यांच्यावर आपोआपच भगवान शंकर कृपादृष्टी करतात. म्हणून या कथेत रमून जाण्यापूर्वी प्रेमाने कमेंट बॉक्समध्ये टाईप करा, भगवान शंकरांच्या हृदयात वसलेल्या जगज्जननी माता पार्वतींना प्रणाम असो. मग भोलेनाथ माता पार्वतीला कथा सांगायला सुरुवात करतात.